नमस्कार, मी रामेश्वरी. ओडिसामधील जगप्रसिद्ध अशी भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवस भक्ती रसामध्ये हा जो परिसर आहे तो न्हाऊन निघणार आहे. मात्र अनेकदा ह्या रथयात्रेबद्दल लोकांना फारशी माहिती नसते आणि तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओडिशातील पुरी हिंदू धर्मातील 4 प्रमुख धामांपैकी एक आणि इथून दरवर्षी निघणारी भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा ही जगभरातील सर्वात भव्य आणि प्राचीन धार्मिक परंपरांपैकी एक मानली जाते. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये निघणारी ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर भक्ती, समता आणि सेवा आणि भारतीय संस्कृतीचा एक जिवंत वारसा देखील मानली जाते. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचा नाथ. भगवान श्रीकृष्णाचं हे एक रूप मानलं जातं. त्यांच्यासोबत मोठे बंधू भगवान बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांची देखील पूजा केली जाते. पुरीच्या या भव्य मंदिरातून वर्षातून एकदाच हे तिन्ही देव बाहेर येतात आणि स्वतः भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. रथयात्रेची ही परंपरा खरं तर हजारो वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. स्कंद पुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण यांसारख्या अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या यात्रेचा उल्लेख आपल्याला आढळतो. गजपती राजांच्या काळामध्ये या परंपरेला अधिक संघटित स्वरूप प्राप्त झालं आणि आज ती संपूर्ण जगभरातील हिंदू समाजाच्या श्रद्धेचं केंद्र बनली आहे. रथयात्रेपूर्वी स्नान पौर्णिमा या दिवशी भगवानांचा 108 कलशांनी अभिषेक केला जातो. त्यानंतर भगवान 15 दिवस अनवसर म्हणजेच विश्रांती घेतात आणि या काळामध्ये मंदिरातील दर्शन देखील बंद असतं आणि विश्रांतीनंतर भगवान पुन्हा रथयात्रेसाठी सज्ज होतात. रथयात्रेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 3 भव्य लाकडी रथ. दरवर्षी हे रथ नव्याने तयार केले जातात. विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीनं त्यांची निर्मिती केली जाते. भगवान बलभद्रांचा तलाध्वज, देवी सुभद्राचा दर्पदलन आणि भगवान जगन्नाथांचा नंदीघोष हे 3 रथ भक्ती आणि कलाकुसरीचं अप्रतिम उदाहरण देखील मानले जातात. रथयात्रेदरम्यान ओडिसाचे गजपती महाराज स्वतः सुवर्ण झाडून रथ स्वच्छ करण्याचा छेरा पहरा हा विधी देखील पार पाडतात आणि या परंपरेमागे एक अत्यंत सुंदर संदेश दडलेला आहे. तो असा की देवापुढे सर्व समान आहेत. राजा असो किंवा सामान्य भक्त, प्रत्येक जण भगवानाचा सेवक आहे. यानंतर लाखो भाविक रथाचे दोरखंड ओढून भगवानांना कुंडीचा मंदिराकडे घेऊन जातात आणि परंपरेनुसार हे मंदिर भगवानांच्या मावशीचं घर मानलं जातं. तिथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर बहुधा यात्रेद्वारा भगवान पुन्हा मुख्य मंदिरामध्ये परत येतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार भगवानांचा रथ ओढल्याने पुण्य प्राप्त होतं आणि जीवनातील अनेक संकट दूर होतात. जय जगन्नाथच्या घोषामध्ये संपूर्ण पुरी नगरी भक्तिरसाने अगदी भारावून जाते आणि त्या क्षणी लाखो लोकांमध्ये जात, धर्म, भाषा किंवा सामाजिक भेद यांना कोणतेही स्थान राहत नाही. सर्वजण एका भक्तिभावाने भगवानांच्या सेवेमध्ये सहभागी होतात. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील महाप्रसाद सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये तयार होणारा हा प्रसाद अत्यंत पवित्र मानला जातो. या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण कोणताही भेदभाव न करता एकत्र बसून तो ग्रहण करतात. समतेचा आणि सामाजिक ऐक्याचा हा एक सुंदर संदेश आहे. आज ही परंपरा केवळ पुरीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भारतातील अनेक शहरांबरोबरच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, त्याचबरोबर मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये सुद्धा जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जगभरातील लाखो भक्त या परंपरेशी श्रद्धेने जोडले गेलेत. शतकानुशतकं सुरू असलेली ही रथयात्रा आजही भक्ती, समर्पण, सेवा आणि समतेचा संदेश देत आहेत. भगवान जगन्नाथांची ही परंपरा आपल्याला शिकवते की देव केवळ मंदिरात नसतो, तर तो प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेमध्ये, सेवाभावात, मानवतेमध्ये आणि प्रेमातही वास करतोय. म्हणूनच पुरीची ही जगन्नाथ रथयात्रा केवळ एक धार्मिक यात्रा नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन परंपरेचं आणि लोकश्रद्धेचं देखील जिवंत प्रतीक मानली जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.